सेनेसाठी पुन्हा एकदा अच्छे दिन येण्यास सुरुवात झाली असून बड्या नेत्यांनी आता उद्धव ठाकरे यांचे पाय धरण्यास सुरुवात केली आहे. जवळजवळ 5,000 गाड्यांचे ताफे घेऊन 37 नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. राज्य पातळीवरील या बड्या नेत्यांमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मोठं इन्कमिंग तर एकनाथ शिंदेची शिवसेना पूर्णपणे खाली होण्याच्या मार्गावरती. मित्रांनो, राज्यामध्ये सगळ्या निवडणुका आता पार पडल्या आहेत. निवडणुका झाल्याच्या नंतर आता पैसे कमवण्यासाठी बरेच राजकीय नेते कामाला लागले आहेत. आपल्याला कसं कंत्राट मिळेल आणि आपली भरभराटी कशी होईल याच एका कामावरती सगळे राजकीय नेते लागल्याचे आपण पाहिलेत. मात्र इकडे उद्धव ठाकरे, राज ठाकरे या दोघांनी मात्र 2029 ची तयारी आतापासूनच सुरुवात केली आहे. ही तयारी सुरू केल्यामुळे शिंदे भाजपला मात्र आगामी निवडणुका प्रचंड महागात पडतील असं सध्या राजकीय वातावरण तयार झालं आहे. कारण की भाजपा एकनाथ शिंदे अजित पवार गटातील काही मंत्री आता भ्रष्टाचाराच्या हातामध्ये माखलेले आहेत, तर काही नेते कॅप्टन अशोक खरात याच्या प्रकरणाशी संबंधित असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये वेगळंच वातावरण निर्माण होत आहे. मग अशा वेळी उद्धव ठाकरेंचा आणि राज ठाकरेंचा पर्याय अनेक नेत्यांना खुला असू शकतोय आणि याच धर्तीवरती आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांची मात्र प्रचंड मोठी रांग पुढील आठवड्यामध्ये लागणार असल्याचं राजकीय पत्रकारांनी आपलं मत व्यक्त केलंय. उद्धव ठाकरेच का, तर सध्याच्या राजकीय घडीला उद्धव ठाकरे एक विश्वासू नेतृत्व आहेत. ठाकरेंचा दरारा सत्ता नसतानाही तेवढाच आणि सत्ता असल्यावर देखील तेवढाच असल्यामुळे ठाकरेंकडे असल्याच्या नंतर कुणाची कशाची भीती बाळगता कामा नये. अशा प्रकारचं ठाकरेंचं उत्तुंग असं नेतृत्व अनेक राजकीय पक्षांना, अनेक नेत्यांना भावतं. यामुळे भारतीय जनता पार्टी देखील उद्धव ठाकरेंना जवळ करण्याचा केविलवाणा प्रयत्न आता करते आहे. केंद्रामध्ये उद्धव ठाकरेंची साथ भारतीय जनता पार्टीला हवी आहे. जर उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीसोबत जर केंद्रात आले तर भाजपला या ही 3-4 वर्ष आणि पुढची 5 वर्ष सत्ता कुठेही घालवता येणार नाही. कारण की ठाकरेंचा पाठिंबा असला म्हणजे देशभरातील हिंदू तमाम मतदार हे भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, हे भाजपला चांगलंच माहित आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंची असलेले 10 ते 12 खासदार भाजपची सत्ता कुठेही डळमळू देणार नाहीत. त्यामुळे उद्धव ठाकरेंची जवळीकता असणं हे बऱ्याच नेत्यांना आता अनुभवत आहे. याच कारणास्तव आता शिंदे सेनेतील बहुतांश नेते आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. शिंदे गटातील एक बडा नेता हा भाजपच्या गटात जाण्याच्या तयारीत आहे. त्याला उपमुख्यमंत्रीपद देत असल्या कारणाने तो नेता आपल्या जवळजवळ 26 आमदारांना घेऊन भाजपमध्ये विलीन होण्याच्या तयारीमध्ये असल्यामुळे शिंदे सेनेला सगळ्यात मोठं बडं खिंडार आता महाराष्ट्रात पडणार आहे. दुसरीकडे मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शिंदे गटातील नेत्यांना सोडून भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बसवण्याची जोरदार मोहीम महाराष्ट्रात सुरू केली आहे. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शिंदे सेनेच्या मंत्र्यांना मारतायत, त्यांच्या हातांना जखमा करतायत, इथपर्यंत मजल आता गेलेली असून शिंदे गटाचे मंत्री मात्र फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचं दिसत आहे. का तर भाजपचे ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांची नजर शिंदेंच्या आमदारांवरती, मंत्र्यांवरती असल्यामुळे त्यांना आता मार देखील खावा लागत आहे, हाताला देखील जखमा करून घ्याव्या लागत आहेत. एवढी भारतीय जनता पार्टीची सध्या शिंदे गटावरती मोहीम सुरू झाली आहे. या सगळ्या कारणास्तव शिंदे सेनेतील आमदार मात्र आता प्रचंड संतप्त झालेत. भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचा मार किती दिवस खायचा? सत्ता आहे म्हणजे काय, ते सत्तेचे संपूर्ण पारेकरी ते आहेत का, असा सनसनीत सवाल शिंदेचे मंत्री विचारत आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांच्याकडून त्याला मात्र कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर आता मिळत नाही. भारतीय जनता पार्टीचा मार खायचा आणि सत्तेमध्ये राहायचं एवढीच आता काय ती बाजू त्यांची उरलेली आहे. दुसरीकडे केंद्रात देखील आता मोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत. केंद्रातून एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा झाल्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये
कॅप्टन खरात प्रकरण बाहेर आले. कॅप्टन खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचा राजीनामा खरा झाला, मात्र इतरत्र अनेक नेते या रडारवरती असल्याचं जाणवतंय. देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या रडारवरती असलेल्या नेत्यांना एक इशारा दिला असून तुमच्या सगळ्या नाड्या माझ्या हातामध्ये आहेत असा अप्रत्यक्ष टोला इशारा थेट या नेत्यांना दिल्यामुळे एकनाथ शिंदे गटातील, अजित पवार गटातील आमदार आणि मंत्री यांना अप्रत्यक्ष इशाराच दिलेला आहे. त्यामुळे फडणवीस सांगतील तशा प्रकारे सरकारमध्ये राहायचं, वागायचं आणि पदं भोगायची असा थेट इशारा दिलाय. यामुळेच शिंदे गटातील बहुतांश आमदार, मंत्री आता मात्र भाजपच्या गोटात जाण्याच्या तयारीत असतानाच काही नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी गुप्तगुप्त बैठक सुरू केल्याची देखील चर्चा जनमानसामध्ये सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे कितपत आणि कोणत्या नेत्यांना त्यांच्या शिवसेनेत प्रवेश देतात ते समजेलच, मात्र जवळजवळ 2 डझनभर आमदार आणि काही नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी आतुर असल्याचं प्राथमिक दर्शनात जाणवतंय. मित्रांनो, एकंदरीत महाराष्ट्रामध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्या भांडणामध्ये उद्धव ठाकरेंचं साधतंय का, हा सध्या प्रश्न विचारला जात आहे. दुसरीकडे आता अजून बलाढ्य असे प्रवेश पुढच्या आठवड्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत होतील अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.